MPSC UPSC मंडळ आपल्या देशामध्ये असते आणि ही संविधानिक अखत्यारीच्या संस्था असताना मला प्रश्न पडतो की गव्हर्नमेंटला प्रायव्हेट संस्थेकडं परीक्षा द्यायचं काय भानगड पडते, म्हणजे गरज काय? CET सेलनं या परीक्षा मंडळ ज्यांच्याकडे हे टेंडर दिले त्यांच्यासोबत कुठलाही वार्तालाप केले नाही. परीक्षा कशी होणार आहे तिथं बरोबर आहे का? काल आम्ही गेलतो, पहिल्या शिफ्टला मुलं आले होते 291, दुसऱ्या शिफ्टला मुलं 291, आजही पेपरला पहिल्या शिफ्टला 291 मुलं आहेत आणि दुपारची मुलं सध्या तिथं आले, म्हणजे 291 म्हणजे अंदाजे लागोपाठ दुसऱ्या दिवशी सुद्धा परीक्षा रद्द आणि उद्याही होऊ शकत नाही. प्रशासनाचा गलथानपणा दिसत नाही का याच्यामध्ये? प्रशासनाचा गलथानपणा आहे आणि माझं म्हणणं आहे की बाबा MPSC आयोग काय करतोय की जर एखादी परीक्षा तुम्हाला द्यायची तर 315 रुपये किंवा 180 रुपये फीस घेतो. तर हे काय करतात की TCSला फीस देतात 1000 रुपये. TCS काय करते, समजा या ठिकाणी सेंटर आहे की आमच्या पोराची मोटरसायकल ठेवायची 20 रुपये वेगळे घेते. आयझोन नावाच्या सेंटरकडे काही ठिकाणी सेंटर कमी पडले, यानं कूड असते का? एखाद्या हॉटेलच्या क्षेत्रामध्ये टेबल टाकून परीक्षा घेतल्यात, मागल्या वेळेस तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, म्हणजे ह्या गोष्टी होत असेल. त्यानंतर ही कंपनी काही कुठे नामांकित नाही आहे. ह्या कंपनीकडे टेंडर दिले, 291 पोरग परीक्षेला आहे आणि फक्त 43 PC चालू आहे. बाकीच्या प्रत्येक पिशीवर 1 क्विंटल धूळ असेल एवढी धूळ होती. तो सांगतो शॉर्ट सर्किट झालं, तिथं कसलंही काही झालं नव्हतं, फॅन चालू होते, लाईट चालू होते, त्यांच्याकडे परीक्षा घेण्याची ॲबिलिटी नव्हती. जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही भेटले काय? नाही, आता भेटणार आहे. हा, काल आम्हाला त्यांनी अशी शासू दिलेली, उद्याचा पेपर आम्ही सुरळीत घेऊ आणि आम्ही त्याची ती गोष्ट मान्य केली, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना त्याबद्दल काही आणि CET सेलने यांना कुठली इंटिमेशन किंवा नोटिफिकेशन दिलेलं नाही की तुम्ही उद्या परीक्षा कॅन्सल आहे. आणि तुम्हाला आजही सांगतो, उद्याचीही एक्झाम ते सेंटर घेऊ शकत नाही. प्रमुख काय मागणी राहील जिल्हाधिकारी? CET सेलचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही बोललो, कारण जिल्हाधिकारी साहेबांचा संबंध नाही. तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना प्रमुख मागणी काय राहील? हे सेंटर बंद करण्यात यावं, ज्याच्याकडे तुम्ही हे टेंडर दिले परीक्षा घेण्याचं त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. इथून पुढं अशा भंगार गलथान व्यवस्थेकडे पुन्हा परीक्षा देण्याची काळजी घ्यावी. आमच्या 1000 पोरांचं जाण्या येण्याचं जे 1,500-2,000 हजारचं नुकसान झालंय, ती खर्च भरपाई त्यांना भेटावी. त्याच्यानंतर हे सेंटर असं आडरानात किंवा जिथं एरिया नाही, जिथं बस जाऊ शकत नाही, ऑटो जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी ठेवण्यापेक्षा मिडल शहरामध्ये ठेवावं. ते सेंटर बंद करण्यात यावं आणि अर्ध्या तासात CET सेलच्या प्रमुखांनी आम्हाला सांगितलंय की या पोरांना मी मेलद्वारे SMS द्वारे कळवतो. जर ते नाही कळवलं तर मुलांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आंदोलन छेडणार. उद्याचाही पेपर होईल का? शक्यता कमी आहे आणि आता प्रशासनाला भेटायला आला, काय प्रमुख मागणी आहे? जर परिस्थिती बघितली गेली तर ही जी एक्झाम जी होणार होती तर ही प्रशासनाने त्याची कुठेतरी जबाबदारी घ्यायला हवी होती. संबंधित कंपनी ज्या पद्धतीने काम करणार होती त्याचा मागासपणा त्याचा काय आहे, त्याच्या मागे काय नाही आहे किंवा ज्या ठिकाणी केंद्र आहे त्या ठिकाणची माहिती ही प्रशासनाने पहिल्यांदा घ्यायला हवी होती. अशा पद्धतीची आपल्या इथं ज्या पद्धतीने विद्यार्थी बाहेर गावातून येणार आहेत तर त्यांची राहण्याची वगैरे किंवा खाण्यापिण्याची तरी व्यवस्था या ठिकाणी करायला पाहिजे होती. आणि नको त्या सेंटरला आपण कुठंतरी काहीतरी देतो म्हणून कुठंतरी चालतं तर हे कारभार करायला नाही पाहिजे. त्या सेंटरची कॅपॅसिटी किती आहे, त्याच्या तिथल्या फॅसिलिटी किती आहे, या प्रशासनाने कंपनीने दोघांनी मिळून ह्या तयार करायला पाहिजे. आणि हा जो कालचा आणि आजचा जो प्रकार झालेला आहे हा निंदनीय आहे आणि अशा प्रकारच्या मला वाटतं की गोष्टी घडू नये आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. सर, काल पण परीक्षा रद्द झाली तर मग तुम्ही आज आम्हाला मेल करायचं असं की आज एक्झाम होणार नाही, ही रद्द झालेली आहे किंवा नंतर द्यायची असते. तिथे सिस्टीम पण अवेलेबल आहे. आमचं बायोमेट्रिक सुद्धा घेतलेलं गेलेलं नाहीये तिथे. काय मुलांना झालेलं आहे? हां, ज्यावेळेस आम्ही 11 वाजले होते तरी आम्ही रांगेमध्येच लागलेलो होतो. आमचं बायोमेट्रिक झालं नाही. त्यांनी म्हटले आम्ही तुमचं बायोमेट्रिक घेणार नाही, तुम्ही घरी जा, एक्झाम काही होणार नाही किंवा तुम्ही सिस्टीम बघून या. आम्ही तिथे जेव्हा सिस्टीम बघायला गेलो, आम्ही 100 ते 93 विद्यार्थी आहेत, तिथे फक्त सिस्टीम 43 अवेलेबल होते आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी लॉग इन करून बसले होते. फक्त 3 ते 4 प्रश्न सोडवले तर त्यांचं लॉग इन आपोआप सिस्टीम जे आहे ते बंद झालेलं होतं. तिथे कोणीच म्हणजे जे स्टाफ होते, क्लर्क वगैरे जे प्रिन्सिपल आहेत, कोणीच अवेलेबल नव्हते. शिपाई शिवाय तिथे कोणीच नव्हते. आणि जेव्हा आम्ही त्या मुलांना जे बायोमेट्रिक घेत होते त्यांना बोलायला गेलो, त्यांनी म्हटलं की आमच्या हाती काहीच नाहीये आणि तिथे तुम्ही पळून गेले. पुढील परीक्षेच्या संदर्भात काही सूचना देण्यात आल्या आहेत का? कधी होणार काय? आता आम्हाला लवकरात लवकर म्हणजे आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला ते सेंटर पाहिजे नाही. आम्हाला तुम्ही सेंटर चेंज करून देण्यात यावे आणि जे तालुक्यात ज्यांचे तिथेच तुम्ही त्यांना सेंटर द्यायला पाहिजे. काही बरेचसे विद्यार्थी इथे असे आहेत की ते पुण्याहून मुंबईहून 2 छोटे छोटे लेकरं घेऊन एवढ्या उन्हातानामध्ये आलेले आहेत. त्यांची खूप बेजारी झाली आहेत. एकतर एवढे 1,500 हजार रुपये तुम्ही परीक्षा फीस घेत आहेत आणि पुन्हा 2-2, 2,500 हजार रुपये आम्हाला इथं जाण्या येण्यासाठी लागत आहे. आमचं फक्त म्हणणं एवढंच आहे की तुम्ही ज्या तालुक्यातील त्याच तालुक्यातील विद्यार्थ्यांना
सेंटर द्या.